जोपर्यंत मन भरत नाही तोपर्यंत आयुष्य जागा, पण आयुष्य जागा. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका सर्जेराव उदागे. मी आज आलेलो आहे कात्रज या ठिकाणी प्राणी संग्रहालयामध्ये, ते पण संजू नानाला घेऊन. गावाकडून पुण्यात कोणता पण पाहुणा आला की मी डायरेक्ट त्यांना प्राणी संग्रहालयामध्येच घेऊन येतो. आपला 70 रुपयाचा पीएमटीचा पास काढायचा, अख्खं पुणे फिरून होते. त्यानंतर इथं आल्याच्या नंतर मग 40 रुपयाचा प्राणी संग्रहालयाचं तिकीट काढायचं. तुम्ही जर प्राणी संग्रहालयामध्ये कधी आला नसाल तर काळजी करू नका, हा व्हिडिओ माझा पूर्ण बघा, कारण मी प्राणी संग्रहालयामध्ये जाऊन सगळ्या सापांचे प्राण्यांचे व्हिडिओ काढलेत. कात्रज काय लय लांब नाही मित्रांनो, व्हिडिओ मध्ये बघण्यापेक्षा इथे येऊन बघा. वेगवेगळ्या प्रकारचे साप, वेगवेगळ्या प्रकारचे कासव, मगर, गोरपड, आजगर. नाना तर एक शब्द आवाळा बघायचा. नानाने एका सापाजवळ 10 मिनिटं घालवले. जोपर्यंत मन भरत नाही तोपर्यंत सापच बघितले. एवढं मस्त वातावरणामध्ये नाना म्हणते माझे 2-3 फोटो काढबो. गावाकडे गेलो कळलं पाहिजे ना, मी ते प्राणी संग्रहालयामध्ये फिरून गेलोय. बघितलं का अस्वल? नाना ना त्या अस्वलाच्या खोडी काढत होता. त्यानंतर आम्ही गेलो वाघ बघायला. वाघ पण म्हणत असेल तू प्रत्येक वेळेस येतो, आता मी नानाकडे बघतो. नानाने त्या वाघासोबत पण फोटो व्हिडिओ काढले. नंतर मग आम्ही पांढरा वाघ बघितला, बिचारा झोपला होता. खरं आहे बरं का मित्रांनो, आयुष्य जगणे ही सुद्धा एक कला आहे. फक्त ती कला जगणे आणि ती कला जोपासणे हे आपल्यावरती डिपेंड आहे. आयुष्यातला हा अमूल्य वेळ वाया घालू नका मित्रांनो, आयुष्य जगायला शिका. त्यानंतर आम्ही बघितले 2-2 हत्ती, त्यानंतर खारुताई, सिंह कसा डारकाळी फोडतो बघा. सिंह सुद्धा बघितला. राहिला फक्त आता बिबट्या बघायचा. जाता जाता बिबट्याने सुद्धा दर्शन दिलं आम्हाला. तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. नानाला बस स्टॉपला सोडवायला चाललोय. नानाला पिंपरखेडला जायचे आता. धन्यवाद.